लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करायला गेलात पण ई-केवायसी होतच नाही। प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन, एक एरर येत आहे अनेबल टू सेंड ओटीपी। पहा, सर्व्हर डाऊन होत आहे कारण जास्तीत जास्त महिला 2 कोटी पात्र आहेत, त्यापैकी ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत। उत्तर आहे रात्री 12 नंतर तुम्ही ट्राय करू शकता। जर होतच नसेल तर 2-4 दिवस थांबा, सर्व्हर ओके झाल्यानंतर आपण ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करा। दुसरं पहा, सदर आधार क्रमांक पात्र यादीत समाविष्ट नाही, यामुळे तुम्हाला ई-केवायसी करता येत नाही। एक अविवाहित आणि एक विवाहित या व्यतिरिक्त ज्यादा महिलांनी लाभ घेतला असेल कुटुंबात तर तुम्ही अपात्र। 4 चाकी वाहन किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नात वाढ असेल तरी अपात्र। जोपर्यंत तुम्ही पात्र होत नाही तुम्हाला ई-केवायसी करता येणार नाही। तिसरा, पती किंवा वडिलांपैकी कोणाचं आधार क्रमांक समाविष्ट करायचा आहे। यापूर्वी जर वडिलांचं नाव समाविष्ट केलं असाल तर आता आधार क्रमांकावरती ज्यांचं नाव आहे त्यांचं नाव नमूद करून तुम्ही ओटीपी टाकून त्यांची माहिती भरू शकता। आता वडील आणि पती सुद्धा नाहीत, त्यांनी काय करावं? शासनाने याचा ऑप्शनच दिलेला नाही। शासनाला विनंती की ज्यांचे वडील किंवा पती नाहीत त्यांच्यासाठी नाही हा ऑप्शन देण्यात यावा, जेणेकरून त्यांची सुद्धा ई-केवायसी करता येईल। ई-केवायसी ची शेवटची तारीख कोणती? पहा, 2 महिन्यांपर्यंत आपल्याला मुदत आहे। जर सरकारकडून मुदत वाढली तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती माहिती देण्यात येईल। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।